20,000मध्ये IVF, 25,000मध्ये IVF. तुम्हाला कोणतेही IVF सेंटरमध्ये 20-25,000मध्ये IVFची पूर्ण प्रोसिजर होऊ शकत नाही. 80 to 85% पेशंट्स आर व्हिटॅमिन डी डेफिशियंट. त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी असतो, त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतात. लॅबमध्ये बाळ तयार होतं हे IVF आहे, असे खूप सारे गैरसमज आहेत आणि अजूनही लोकांना कळत नाही की IVFची गरज ही नेमकी कोणाला आहे. 1-2 वर्ष नाही झाला मूल, आता हे बाबाकडे जायचं. मूल नाही झाला, हे मंदिरमध्ये जायचं, ते टेम्पलमध्ये जायचं, तिकडे जाऊन ते करा, हे तुम्ही करा आणि होऊन जाणार आहे. काही वेळेला ट्रीटमेंट ही फक्त त्या बाईला नाही तर त्या पुरुषाला पण गरजेची आहे. 100मध्ये आज 50% पेशंट्सला मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी असते, म्हणजे त्यांच्या शुक्राणूमध्ये कमी आहे, शुक्राणूमध्ये मोटिलिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकते, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही आहे. खरंच IVF केल्याने ट्रिपल्सच होतात का, ट्विन्सच होतात का? अराउंड 10% ट्विन्स व्हायचे चान्सेस असते आणि 5 to 7% ट्रिपलेट्स व्हायचे चान्सेस असते. की आमच्याकडे इतक्यात IVF आहे आणि 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल, 6 महिन्यामध्ये तुमच्या हातात बाळ असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी. पोटावर इरंडीचं तेल लावलं की फेलोपियन ट्यूब ओपन होऊन जाणार, PCODचा लड्डू खाल्लं की PCOD निघून जाणार, त्याच्यानंतर उलट असं योगा केला तसं योगा केला की प्रेग्नन्सी राहून जाते. तर हे प्लीज डोंट फॉल फॉर दिस ट्रॅप. जर माझ्याकडे पेशंट आली की मॅडम मला आई व्हायचं आहे पण मला माझ्याकडे 3 लाख 4 लाख रुपये नाही आहे, मी तुम्हाला हे नॅशनल TV वर प्रॉमिस करू शकते की मी तुम्हाला कमीत कमीमध्ये जेवढं होऊ शकते तेवढंमध्ये मी तुम्हाला हेल्प करणार. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. 25 जुलैला आपण वर्ल्ड IVF डे साजरा करतो. खरं तर ज्या जोडप्यांना मातृत्वाचा अनुभव घेण्यासाठी काहीतरी कॉम्प्लिकेशन्स येतात त्यांच्यासाठी IVF हे एक वरदान आहे. पण या IVF विषयी आजही दबक्या आवाजात बोललं जातं किंवा आपले या IVF विषयी खूप सारे गैरसमजसुद्धा आहेत. पण काळजी करू नका, या सगळ्या गैरसमजांविषयी आणि IVF ट्रीटमेंट कशी होते याविषयीच आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सनशाईन फर्टिलिटी सेंटर आणि IVF सेंटरच्या डॉक्टर अमिती अग्रवाल. मॅम, तुमचं खूप खूप मी स्वागत करते. नमस्कार. थँक्यू अमृता फॉर दिस वंडरफुल इंट्रोडक्शन. मला खूप चांगलं वाटते तुमच्यासोबत बसून IVFबद्दल आज आपण कॉन्व्हर्सेशन करतात आहे आणि इट्स अ ग्रेट डे टुडे. टुडे इज वर्ल्ड IVF डे आणि जे 25 जुलै जे डेट आहे त्या डेटला फर्स्ट IVF बेबी लुईस ब्राऊन त्याचा जन्म झालं होतं युनायटेड स्टेट्समध्ये इन 1978. म्हणजे सुद्धा हे IVF जे प्रोसिजर आहे त्याला ह्या वर्षात 48 वर्ष पूर्ण होणार आहे. तर हे मी कशाला तुम्हाला क्लिअरली सांगते की इट इज सच अ ओल्ड प्रोसिजर, म्हणजे त्याची सेफ्टी प्रोफाईल ऑब्व्हियसली व्यवस्थित आहे, चांगलं आहे, त्याच्यामुळे एवढं वर्ष ते IVF चाललं आहे. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी हे आहे की IVF काय टॅबू नाही आहे. आम्ही IVF केला म्हणजे काहीतरी क्राईम केलं असं अजिबात विचार नाही करायचं. ज्यांना आता जे एकदम चांगली टेक्नॉलॉजी वगैरे आली आहे, IVF टेक्नॉलॉजी जी आली आहे आता, एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे, जे 48 वर्ष आधी IVFचा सक्सेस रेट एक 15 ते 20% होतं, ते आज ऑलमोस्ट ते सगळी नवीन टेक्नॉलॉजीज आहे. असिस्टेड लेझर हॅचिंग आहे, PGTA आहे, एम्ब्रिओस्कोप आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे सगळं उपयोग आता IVF टेक्नॉलॉजीमध्ये होऊन गेला आहे, त्याच्यामुळे सक्सेस रेट खूप वाढून गेला आहे. ऑलमोस्ट 60 to 70% चांगलं सक्सेस रेट आहे. जर तुम्ही चांगलं IVF डॉक्टर, चांगलं फर्टिलिटी क्लिनिक वगैरे चांगलं जर थोडंसं अध्ययन करून व्यवस्थित सिलेक्ट करून प्रॉपर गायडन्स घेतली तर डेफिनेटली हे जे तुमचं मातृत्व व्हायचं जे स्वप्न आहे ते नक्की 100% पूर्ण होऊ शकते. व्यवस्थित विश्वास ठेवायचं आणि पुढे जायचं. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप की फर्स्ट तुम्हाला जर मूल होत नसेल, प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम होत असेल तर प्लीज फील फ्री टू विजिट अ डॉक्टर. त्याच्यामध्ये काय टॅबू नाही, काय वाईट गोष्टी नाही आहे की बाबा मला नॅचरली जर प्रेग्नन्सी राहत नाही आहे म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे, मी माझी दुसरी मैत्रिणीपेक्षा काहीतरी कमी आहे, इन्फिरियर आहे, हे मनात जे एक फिलिंग भाव असते ते अजिबात लावू नका, घेऊ नका आणि जस्ट विजिट अ डॉक्टर. आणि IVF कॅन डू मिरिकल्स. आता जे IVF टेक्नॉलॉजी आहे दॅट इज लाईक अ मॅजिक. आणि बेसिकली जे आहे ना, जे मातृत्व व्हायची जे एक आशीर्वाद असतं ते देवाची कृपा आहे. इट इज लाईक अ मिरेकल, इट इज लाईक अ ब्लेसिंग. आणि जर तुम्हाला नॉर्मल, आता आपण नॉर्मल रोडवर चालले आहे,
थोडेफार लोकांना ट्रॅफिक भेटत नसेल, पटकन 5 मिनिट्समध्ये ते डेस्टिनेशनमध्ये पोहोचू जातात. थोडेफार लोकांना ट्रॅफिक भेटतो, थोडेफार स्पीड ब्रेकर्स भेटतात, थोडेसे त्यांना रोड डायव्हर्जन वगैरे करावं लागते. पण तरी पण यू विल रीच युअर डेस्टिनेशन. जर प्रॉपर गायडन्स घेतलं तर तुम्हाला डेफिनेटली ते जे आई व्हायचं स्वप्न आहे ते पूर्ण IVFनी होऊ शकते. बरोबर. आणि IVF हे इतकं जुनं आहे हे खरं तर मला पण माहीत नव्हतं, की आत्ताची लोकं म्हणतात हे तर आत्ताची टेक्नॉलॉजी आहे, आत्ताचं विज्ञान आहे, त्यामुळे हे करायला नको, हे व्यवस्थित नाहीये. पण IVF 48 वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे आहे आणि तरीही लोकं याबद्दल बोलायला घाबरतात, की करेक्ट. IVF ट्रीटमेंट डॉक्टरांनी सुचवली, की लोकांना वाटतं, की नाही, नाही. करेक्ट. माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे स्वीकारायलाच लोकं तयार नाहीयेत. पण आपण खास आपल्या प्रेक्षकांसाठी बेसिकपासून सुरुवात करूया. IVF ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय आणि त्यात काय केलं जातं? व्हेरी सिम्पल. आता नॉर्मली फर्स्ट IVF काय आहे त्याचा आधी मी तुम्हाला फर्स्ट बेसिकली सांगते की नॅचरल प्रेग्नन्सीसाठी नॉर्मल प्रेग्नन्सी कशी होते. सो बेसिकली जेव्हा एक जे बायका असते त्याच्या बॉडीमध्ये एक गर्भपिशवी असते आणि 2 अंडीकोश असते आणि 2 फॅलोपियन ट्यूब असते ज्याला आम्ही नलिका म्हणतात. तर नॉर्मली जर एक नॅचरल जे बायकांचे पिरियड नॉर्मल आहे अप्रॉक्सिमेटली 28 to 30 डेजचा जे मेन्स्ट्रुअल पिरियड असतो, जर तिचं ते नॉर्मल पिरियड आहे तर अराउंड 12 to 15th डेमध्ये ती अंडीकोशमध्ये एक अंडी चांगली तयार होते, अंडी फुटून फॅलोपियन ट्यूबमध्ये येते आणि जर हस्बंड आणि वाईफचं सेक्शुअल रिलेशन झालं तर जे स्पर्म्स आहे ते वेजायनामध्ये डिपॉझिट जे होतात ते स्विम करून त्याच्यामध्ये चांगली मोटिलिटी जर असेल तर ते स्पर्म्स जे आहे स्विम करून ट्यूबमध्ये येऊन ते अंडी आणि जे शुक्राणू आहे त्याचं मिलन होऊन भ्रूण तयार व्हायची प्रक्रिया होते फॅलोपियन ट्यूबमध्ये. म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जे फॅलोपियन ट्यूब आहे ते नॉर्मल ओपन व्हायला पाहिजे फॉर अ नॅचरल प्रेग्नन्सी नंबर 1. तर आता IVFमध्ये आपण काय करतात की काय कारणवश जर त्याचे नलिका ट्यूबमध्ये काय ब्लॉकेज असेल किंवा PCOD असेल ज्याच्यामध्ये अंडीची वाढ व्यवस्थित टायमावर होत नाही, अंडी फुटून ट्यूबमध्ये येत नाही किंवा एंडोमेट्रिओसिस सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असेल ज्याच्यामध्ये आतमध्ये सगळी गोष्टी असे चिटकून जाते, जे गर्भपिशवी आहे, अंडीकोश आहे, फॅलोपियन ट्यूब आहे ते सगळे जड एकदम चिटकून जाते. मग आम्ही ते इंग्लिशमध्ये फ्रोझन पेल्विस म्हणतात. त्याच्यामुळे व्यवस्थित अंडी फुटून ट्यूबमध्ये येत नाही आणि ते ट्यूबमध्ये येत नाही त्याच्यामुळे प्रॉपर फर्टिलायझेशन प्रोसेस पण होत नाही. हे पण एक कारण होऊ शकतं. प्लस स्पर्म काउंटमध्ये काय मेजर इश्यू आहे, स्पर्म काउंट किंवा मोटिलिटी एवढी कमी आहे की जे स्पर्म आहे ते स्विम करून वरती ट्यूबपर्यंत जाऊ शकत नाही. असे वेगवेगळे प्रकारचे कारण असू शकतात की नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये जर होत नसेल कपलला तर आपण IVFमध्ये जाऊ शकतात. आता IVFमध्ये आपण काय करतात की नॉर्मली फर्स्ट इज प्री IVF इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे जे आपण फर्स्ट कपल आलं फर्स्ट आपण चांगलं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट करून बघूया की बाबा डायरेक्टली IVFची गरज आहे की ती पेशंटला आपण लॅप्रोस्कोपी करू शकतात. लॅप्रोस्कोपीमध्ये काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स असेल, थोडीफार ट्यूबमध्ये कुठेतरी काय ब्लॉकेज असेल तर ते लॅप्रोस्कोपीने आपण ओपन करू शकतात. ट्यूबमध्ये ब्लॉकेज आहे तर डायरेक्ट IVF करायचं नो, रॉंग आहे ते. त्याच्यानंतर जर PCOD आहे तर IVFनीच होणार, ते पण एक मिथ आहे, असं अजिबात नाही आहे. थोडा बॉर्डर लाईन टू माइल्ड PCODमध्ये थोडेफार मेडिसिन इंजेक्शन वगैरे करून आपण अंडीची वाढ करू शकतात. ते जे ओव्ह्युलेशन आहे ते इंजेक्शन वगैरे देऊन फॅसिलिटेट करू शकतात आणि प्रेग्नन्सी पॉसिबल आहे. पण असे पण केसेस आहे ज्याच्यामध्ये IVF करणं गरजेचं आहे. लाईक स्पर्म काउंट 0 आहे किंवा स्पर्म काउंट खूपच कमी आहे किंवा अंडीचं प्रमाण एवढं कमी होऊन गेलं आहे, व्हेरी लो AMH विथ ॲडव्हान्स एज, म्हणजे बायकांची वय मोर दॅन 37-38 आहे, लग्नाला खूप वर्ष झाले आहे, नॉर्मल बेसिक ट्रीटमेंट करून ऑलरेडी झालेलं आहे, 5-6-7 IUI झाले, नॅचरल ट्राय करून बघितलं तरी पण काय राहिलं नाही किंवा ट्यूबमध्ये एवढी ब्लॉकेज आहे की ते नॉर्मल लॅप्रोस्कोपीने ओपन होऊ शकत नाही. त्या केसेसमध्ये आम्हाला IVFची गरज पडू शकते. ती IVFमध्ये आपण काय करतात, नंबर 1 प्री IVF ब्लड टेस्ट करून घेतात, बेसिक हॉर्मोन प्रोफाईल करून घेतात, दॅट इज थायरॉइड प्रोफाईल, प्रोलॅक्टिन हॉर्मोन प्रोफाईल आणि AMH ते अँटी मुलेरियन हॉर्मोन जे आहे त्याच्याने आम्हाला एक आयडिया असतो की जे अंडीचं प्रमाण आहे ते बायकांची बॉडीमध्ये किती आहे, ते काय खूप कमी आहे का, जास्त आहे का, काय आहे. आणि एक बेसिक सीमन अनालिसिस. सीमन अनालिसिसमध्ये 3 मेजर गोष्टी आपण बघतात. एक असतं काउंट, एक असतं मोटिलिटी आणि एक असतं मॉर्फॉलॉजी. काउंट म्हणजे किती स्पर्म्स आहे,
मोटिलिटी म्हणजे ते स्पीड कशी आहे, ते व्यवस्थित फॉरवर्ड मोटिलिटी कशी आहे, आणि मॉर्फॉलीमध्ये दिसणार आहे. स्पर्ममध्ये 3 भाग असतात, हेड, नेक अँड द टेल. तर त्याच्यामध्ये काय अबनॉर्मॅलिटी आहे का, 2 हेड आहे का, किंवा 2 टेल आहे का, किंवा कर्ल टेल आहे का, किंवा नेक पीसमध्ये पण काय अबनॉर्मॅलिटी जर आहे, तरी पण नॅचरल प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम होऊ शकते. तर फर्स्ट आपण प्री आय व्ही एफ इन्व्हेस्टिगेशन करतात. त्याच्यानंतर रिपोर्ट वगैरे बघून आपण पेशंटला थोडी मेडिसिन्स वगैरे चालू करतात, लाईक सम अँटीऑक्सिडंट्स. एक प्री आय व्ही एफ प्रेपरेशन मी माझ्या सेंटरमध्ये नक्की करते. पेशंट आले की पटकन घेऊन आय व्ही एफमध्ये टाकायचं, ती गोष्टी माझ्याकडे होत नाही. आय डू इट व्हेरी सिस्टमॅटिकली. पेशंट आलं की फर्स्ट मी प्री आय व्ही एफ थोडे मेडिसिन्स, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ॲसिड, जर तिचं विटामिन डी वगैरे कमी आहे तर विटामिन डीचा पण एक चांगला रोल असतो फर्टिलिटीमध्ये. तर विटामिन, आणि आमच्या इंडियामध्ये जे पॉप्युलेशन आहे, ऑलमोस्ट 80 to 85% पेशंट्स आर विटामिन डी डेफिशियंट. त्यांच्या शरीरात विटामिन डीची कमी असतो. त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो. सर विटामिन डी करेक्शन, त्याचं प्रॉपर थायरॉइड चेक करायचं, थायरॉइड चेक करून ते जर थायरॉइड जास्त आहे तर ते कमी करून लेस दॅन 4.5 व्हॅल्यू करूनच परत आपण आय व्ही एफ ट्रीटमेंट चालू करूया. प्रोलॅक्टिन लेवल आहे ते लेस दॅन 30 पाहिजे. तर प्रोलॅक्टिन जास्त आहे तर ते पण कंट्रोल करायसाठी चांगली गोळी असते, मग त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतात. प्लस अंडीची क्वालिटी थोडी बेटर करायसाठी कोक्यू एन्झाईम आहे, थोडे मल्टीविटामिन्स आहे, ते सगळे ॲड करून हस्बंडचे काउंटमध्ये जर इश्यू आहे तर हस्बंडसाठी पण गोळी औषध चालू करून एक 1 मंथ प्री आय व्ही एफ तयारी करून त्याच्यानंतर मेन आय व्ही एफ प्रोसिजर सुरू करायचं. ते आय व्ही एफ प्रोसिजरमध्ये मेजरली जे पेशंटला खूप भीती वाटते दॅट इज द इंजेक्शन पार्ट. तो ऑलमोस्ट सेकंड डे पासून आपण डेली इंजेक्शन चालू करतात. पण मी तुम्हाला हे एकदम आय वॉन्ट टू टेल ऑल द व्ह्युअर्स की ते इंजेक्शनचं अजिबात तुम्ही जे भीती जी आहे ते काढून टाका. अगदी मला हेच विचारायचं होतं की आय व्ही एफमध्ये ना असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मी पण पाहिलेत की पेशंटला पोटावर इंजेक्शन खूप सारे घ्यावे लागतात आणि स्वतः पेशंट ते इंजेक्शन पोटावर घेतो, ते खूप पेनफुल असतं का? नो. सो द थिंग इज की आधी खूप वर्षाआधी फक्त एकच प्रकारचे इंजेक्शन होते जे तुम्हाला कंबरवर घ्यायचे इंजेक्शन होतं, आणि ते तुम्ही स्वतः घेऊ शकत नाही, काहीतरी कोणतरी डॉक्टर किंवा सिस्टरकडे जाऊन घ्यावं लागत होतं. पण आता सिच्युएशन चेंज झाली आहे. आता खूप चांगले क्वालिटीचे एकदम इन्सुलिन जे पेन बघितलं आहे तुम्ही, एकदम पातळ निडल असते, एकदम छोटी निडल असते, ते इन्सुलिन पेन सारखं इंजेक्शन असतं. ते तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा बसून तुम्ही इंजेक्शन घेऊ शकतात, कारमध्ये बसून तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता. इट इज रिअली पेनलेस इंजेक्शन. फक्त हे आहे की जे एकदम टोटली पेनलेस इंजेक्शन आहे त्याचे कॉस्ट थोडा ते इंट्रामस्क्युलर इंजेक्शनपेक्षा थोडासा जास्त आहे. पण ते सगळी गोष्टी आपण पेशंटसोबत बोलून वगैरे, बजेट वगैरे काय आहे ते हिशोबाने आपण बघू शकता. अराउंड 10 days पेशंटला इंजेक्शन घ्यावं लागतं. कशासाठी? कारण नॉर्मल सायकलमध्ये एकच अंडी नॉर्मली तयार होते, पण आय व्ही एफमध्ये आमचा प्रयत्न हे असतो की जेवढी अंडी आम्हाला डे 2 स्कॅनमध्ये दिसते ते सगळी ग्रोथ होऊन जाईल अशी आपण डोज डिसाईड करतात. कशाला? की आम्हाला जेव्हा आपण अंडी काढतात, जेव्हा आपण पिकअप करतात तेव्हा आम्हाला जास्ती अंडी भेटू असं आमचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे आपण 8 to 10 days इंजेक्शन देतात, आणि हे प्रोसिजरला आपण सुपर ओव्ह्युलेशन म्हणतात. सो इन दीज 10 days पेशंटला 2 ते 3 वेळा क्लिनिकला यायला लागतं फॉर फॉलिकल स्टडी. सेकंड डेला एक स्कॅन करून त्याच्यानंतर आपण 4 days इंजेक्शन पेशंटला पॅक करून देतात. तर डेली क्लिनिकला येऊन इंजेक्शन घ्यायचं, डेली यायचं जायचं यायचं हे अशी गोष्टी नसतं. डायरेक्टली इंजेक्शन पॅक करून आपण देतात, पेशंट घरी घेऊन इंजेक्शन घेतात. नंतर 5 days नंतर बोलवतात, परत स्कॅन करून बघतात कशी अंडीची वाढ आहे, त्या हिशोबाने आपण डोस जास्त करायची, कमी करायची, अजून काय इंजेक्शन ॲड करायचं, ते सगळं आपण ते 2-3 विजिट्समध्ये करून देतात. एकदा अंडीची वाढ चांगली झाली तेव्हा आपण एग रिट्रीवल म्हणजे जे अंडी काढायची जी प्रक्रिया असते ते आपण प्लॅन करतात. आता मला खूप प्रश्न येतात की मॅडम ते एग रिट्रीवल तर खूपच पेनफुल असणार, तर तुम्ही आता आतमध्ये निडल टाकून माझी अंडी काढणार, मला खूप त्रास होणार. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट एग रिट्रीवल पेनलेस प्रोसिजर आहे. कशाला? की आपण ते ॲनेस्थीसिया देऊन करतात. आय व्ही सिडेशन, काय गड्यात काय नळीवडा टाकत नाही, कमरवून मोठा इंजेक्शन टाकतं असं काहीच नाही आहे. नॉर्मल आय व्ही सिडेशन आपण देतात. चला आय व्ही लाईन लावून आपण इंजेक्शन देऊन पेशंटला 15 ते 20 मिनिट बेशुद्ध करून आरामात ते अंडी आपण बाहेर काढतात. आणि त्याच्यासाठी तुमच्या शरीरात काय कट्स किंवा काय असं लॉंग टर्म पेन वगैरे असं काही नाही आहे. बारीक निडल असते जे आपण सोनोग्राफी ट्रान्सव्हेजानल सोनोग्राफी प्रोब असतात त्याच्यामुळे निडल अटॅच करून, सक्शन पंप अटॅच करून अंडी सक करून आपण काढतात. ज्या दिवशी अंडी काढली त्या दिवशी अंडर मायक्रोस्कोप आपण अंडीची ग्रेडिंग करून बघतात की अंडीची ग्रेड कशी आहे, इमॅच्युअर एग्ज आहे की चांगले क्वालिटीचे मॅच्युअर एग्ज आहे. ते हिशोबाने त्या सेम दिवस आपण हस्बंडचे सिमेन कलेक्शन घेतात. सिमेन कलेक्शन घेऊन त्याच्यामध्ये पण स्पर्म वॉशिंग,
स्पर्म वॉशिंग चांगले चांगले टेक्निक्स आले आहे आता. सिम्पल स्पर्म वॉशिंग नाही, आता जे हस्बंडचे स्पर्ममध्ये जास्त काय प्रॉब्लेम असेल मॉर्फॉलॉजीमध्ये किंवा मोटिलिटीमध्ये, त्या पेशंटला आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जे आपण म्हणतात मायक्रोफ्लुइडिक्स, म्हणजे ते एक एक जे ड्रॉप आहे स्पर्मच्या त्याच्यामध्ये व्यवस्थित तपास करून आपण जे चांगली बेस्ट क्वालिटीचे स्पर्म आहे ते काढतात आणि ते एक एक अंडीमध्ये आपण इंजेक्ट करतात थ्रू अ टेक्नॉलॉजी कॉल्ड इक्सी. इक्सीमध्ये इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, म्हणजे असं मोठं मायक्रोस्कोप असते त्याच्यामध्ये आपण मॅग्निफाय करून एक एक अंडीमध्ये एक एक स्पर्म इन्सर्ट करून जे भ्रूण तयार करायची प्रक्रिया नॅचरल पद्धतीने फॅलोपियन ट्यूबमध्ये होते ते आपण टेस्ट ट्यूबमध्ये करते. त्याच्यामुळे ते नाव टेस्ट ट्यूब बेबी पडलं आहे. आयडियली टेस्ट ट्यूब पण नाही, ॲक्च्युली प्लेट्स असतो, पण ते आधी जे IVF इंट्रोड्यूस झालं होतं तेव्हा टेस्ट ट्यूबमध्ये करायचो, त्याच्यामुळे ते नाव टेस्ट ट्यूब बेबी झालं आहे. ओके, ते आपण भ्रूण तयार करायची प्रक्रिया करतात आणि चांगलेपैकी जे आमचे इन्क्युबेटर्स असतात त्याचे, इन्क्युबेटर म्हणजे काय एक मशीन असतात ज्याच्यामध्ये जशी टेम्परेचर pH वगैरे जे बायकांची बॉडीमध्ये असतो तसं आपण इन्क्युबेटरमध्ये मेंटेन करतात आणि आफ्टर 5 days आपण ते उघडून बघतात की बाबा ते कसे एम्ब्रिओज आहे, क्वालिटी कशी आहे, ग्रेडिंग कशी आहे, आणि जे चांगले क्वालिटीचे जे एम्ब्रिओज आहे ते आपण युट्रसमध्ये ट्रान्सफर करतात. हे प्रोसिजर पूर्ण IVFचा प्रोसिजर जे आहे फॉर फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर. थोडेफार पेशंट्समध्ये PCOD असतं, जास्ती अंडी भेटली किंवा ज्या दिवशी आम्हाला ट्रान्सफर करायचं आहे त्या दिवशी युट्रसची लाईनिंग, गर्भपिशवीच्या आतमध्ये एंडोमेट्रियम असतात, तिकडे बेसिकली भ्रूण जाऊन फिट होतं. तर ते युट्रसची लाईनिंग किंवा एंडोमेट्रियल थिकनेस ज्या दिवशी आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर त्या दिवशी जर चांगली नसेल किंवा PCODमुळे अंडी जास्तच भेटली आहे, पोटात थोडा पेशंटला वाटते की मला थोडा हेवीनेस सारखं वाटते, असे थोडेफार केसेसमध्ये आपण एम्ब्रिओज जे आपण तयार केले ते फ्रीज करून ठेवतात. ते आपण क्रायो प्रिझर्व करून ठेवतात, फ्रीज करून ठेवतात. त्याच्यानंतर पेशंटला 1 महिन्याचे ब्रेक देतात. ते सगळे जे हॉर्मोन्स दिले, इंजेक्शन्स दिले ते पूर्ण वॉशआउट होऊन जातात आणि त्याच्यानंतर युट्रसची लाईनिंग रेडी करून आपण ते फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात. आता फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरचे 2 ॲडव्हान्टेजेस असतो. एक की साईड इफेक्ट्स इज 0, ॲब्सोल्युटली 0 रिस्क ऑफ OHSS, ओवेरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम नावाची गोष्टी असते. त्याच्यामध्ये जर आपण इंजेक्शन वगैरे काही जास्त डोजनी गेले तर कधी कधी पेशंटला जास्त अंडी भेटतो आणि त्याच्यामुळे थोडी सूज येते पोटात, थोडा पोटात हेवीनेस सारखं वाटते, थोडा पाणी फ्लुइड कलेक्शन वगैरे पोटात होऊन जातं, असायटिस, प्लुरल एफ्युजन, हे सगळी OHSS म्हणतात. तर ते सगळी गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी आपण एम्ब्रिओज ते फ्रीज करून ठेवतात आणि जे डिफरंट तऱ्हेचे प्रोटोकॉल्स आहे. आता अँटागोनिस्ट प्रोटोकॉल आहे, डेकापेप्टिल ट्रिगर आहे, त्याच्यामुळे हे OHSS वगैरे गोष्टी नॉर्मली होत. जर आपण फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर केला तर सक्सेस रेट इज लिटिल बेटर ॲज कम्पेअर्ड टू फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर. त्याच्यामुळे आता भरपूर क्लिनिक्समध्ये फ्रीज ऑल टेक्नॉलॉजी चालली आहे, म्हणजे सगळे पेशंटला FET करतात. FET म्हणजे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर. त्याच्यामुळे सक्सेस रेट इज बेटर, पेशंट सेफ्टी इज बेटर, सेफ्टी प्रोफाईल इज बेटर. आणि जर बॉम्बे म्हणजे महाराष्ट्रात आहे पेशंट तर ते येऊन जाऊ शकतात. असं नाही आहे की बाहेरचा पेशंट एकदा आले की परत सुट्टी नाही भेटणार. म्हणजे इंटरनॅशनल पेशंट जे आमच्याकडे येतात त्यांना किंवा इंटरस्टेट पेशंट्स आहे जे परत नाही येऊ शकतात त्यांना आपण प्रेफरेबली फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात. पण जिथे ऑप्शन आहे मला किंवा पेशंट जाऊन परत 2 महिन्या 3 महिन्यानंतर परत येऊ शकतात तर आय प्रेफर टू डू फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर, कारण सक्सेस रेट बेटर आहे. आता ही सगळी गोष्टी आपली कशाला करतात? टू टेक होम अ बेबी. ओके, सक्सेस रेट खूप महत्त्वाचं असतं. व्हॉट एव्हर यू डू, तर सक्सेस रेट फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर बेटर असतं. म्हणजे टोटल नॉर्मली एक IVF पूर्ण सायकल जर आपण फ्रोझन एम्ब्रिओ सायकल केलं तर इट इज अराउंड 2 to 2.5 months, 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमची सायकल पूर्ण होऊन जाते. तर मला तुम्ही सांगा की हे सगळी गोष्टी मी तुम्हाला सांगितली, एम्ब्रिओ ट्रान्सफर इज लाईक एकदम 10 seconds प्रोसिजर, त्याच्यासाठी ॲनेस्थेसियाची गरजच नसते, ऑलमोस्ट पेनलेस. तर मला सांगा की हे सगळी गोष्टींमध्ये वेअर इज द पेन? त्रास होते, दुखते, फुल बेड रेस्ट लागतं, हे लागतं, ते लागतं, एवढी सारी मिथ्स आणि एवढी सारी मिसकम्युनिकेशन झालेलं आहे ना. लोकांना एवढी भीती झालेली आहे IVFची की बाबा मला IVF केलं की मला 9 महिने बेडवरतीच राहावं लागेल, मला IVF केला तर एवढे 50, 10, 100 इंजेक्शन्स घ्यावं लागते, त्याच्याशिवाय तर होतच नाही. असं अजिबात नाही आहे. कसं आहे ना की थोडेफार केसेस कॉम्प्लिकेटेड असतात,
काहीतरी वेगळं डिझीज आहे म्हणजे ॲप्ला सिंड्रोम आहे किंवा पेशंटची हिस्ट्री आहे की परत परत तिला मिसकॅरेज होते, अशा पेशंट्सला थोडेफार जास्त इंजेक्शन घ्यावं लागतं. एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर आम्हाला 2 ते 3 महिने तसे ते पेशंटला इंजेक्शन द्यायची गरज पडते कारण तिची हिस्ट्री अशी आहे. पण सगळे पेशंटला सेमच प्रोटोकॉल असतं असं अजिबात नाही आहे. तर हे सगळे जे मिसइन्फॉर्मेशन वगैरे आहे ना, ते तुम्हाला ॲक्च्युली एक व्यवस्थित प्रॉपर डॉक्टरकडे जाऊन क्लिअर करून पुढे जायचं आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पस ऑफ दिस पॉडकास्ट की बाबा IVF बद्दल हे सगळी मिसइन्फॉर्मेशन आहे, मिथ्स आहे, गैरसमज गोष्टी आहे. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे की ते आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलून ते पूर्ण क्लिअर करूया. बरोबर आहे. आणि IVFची प्रोसिजर नेमकी काय असते हे तुम्ही इतक्या सोप्या शब्दात सांगितलंय, नाहीतर सामान्य लोक असा विचार करतात की लॅबमध्ये बाळ तयार होतं, हे IVF आहे. असे खूप सारे गैरसमज आहेत आणि अजूनही लोकांना कळत नाही की IVF करायचे म्हणजे नेमकं काय करायचंय. तर माझा दुसरा प्रश्न हाच आहे की IVFची गरज ही नेमकी कोणाला आहे? जसं तुम्ही सांगितलं की स्पर्म काउंट कमी असेल तर त्या पेशंटला पण IVF, तर नेमकं IVF कोणी करायला पाहिजे? ओके. सो मेजरली कसं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की ते फर्स्ट कन्सल्टेशन जे असते ना, ते खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित हिस्ट्री टेकिंग करतात. पेशंटची मेन्स्ट्रुअल हिस्ट्री म्हणजे पिरियड व्यवस्थित येते की नाही, प्रॉपरली तिचं काय आहे म्हणजे पिरियडमध्ये जास्त ब्लिडिंग होते का, जास्त पेन होते का, ते आपण डिस्मेनोरिया म्हणतात. ते कसं आहे ना, की आम्हाला असं मुलीला काय सांगतात की तुला पिरियड आलं ना की जास्त दुखणारच आहे, म्हणजे ते नॉर्मल आहे. पण असं नाही आहे. ज्यांना खूप जास्त पेन होते ते आपण डिस्मेनोरिया म्हणतात आणि त्याच्या वेगळे कारण होऊ शकतात. काहीतरी सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस होऊ शकतात किंवा मोठा फायब्रॉइड किंवा ॲडिनोमायोसिस काहीतरी गोष्टी होऊ शकते. सो द फर्स्ट कन्सल्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित हिस्ट्री घेतात की पेशंटला पिरियड येते की नाही, पेनफुल पिरियड आहे की नाही, पिरियड रेग्युलर आहे की नाही, मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांचे सेक्शुअल हिस्ट्री व्यवस्थित आहे की नाही, सेक्शुअलमध्ये त्यांचे संबंध व्यवस्थित होते की नाही. आता आपण बघितलं आहे की एवढं बिझी शेड्यूलमध्ये प्रॉपरली हजबंड वाईफचं रिलेशनच होत नाही. असे पण पेशंट माझ्याकडे येतात जे म्हणतात मॅडम आता 2 महिन्यात आपण रिलेशन ठेवलंच नाही, आता 2 महिने आमचं खूप बिझी होतं, आता रिलेशन नाही. आता तुम्ही मला सांगा की आता नॉर्मली एक दर महिन्यात ओव्ह्युलेशनचा जे टाईम असतो इट इज ओन्ली 24 to 48 hours आमच्याकडे असतो प्रेग्नन्सीसाठी. आणि त्याच सिच्युएशनमध्ये फक्त महिन्यात एकदा किंवा दोनदा रिलेशन ठेवलं तर कसं प्रेग्नन्सी राहणार. तर कधी कधी असं पण असतो की आपली फक्त प्रॉपर सेक्शुअल काउन्सिलिंग पेशंटला दिली की बाबा हे तुमचे फर्टाईल विंडो म्हणतात आपण, फर्टाईल विंडो, हे तुमचे फर्टाईल विंडो आहे, त्या पिरियडमध्ये तुम्ही जर रिलेशन ठेवलं तर चांगलं चान्स आहे प्रेग्नन्सीचा. प्रॉपर सेक्शुअल काउन्सिलिंग केली तर नॉर्मल खूप पर्सेंटेज ऑफ पेशंट्स असंच कन्सीव्ह होऊन जातात विथ प्रॉपर काउन्सिलिंग अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन. IVF नॉर्मली ते पेशंट्सला लागतं ज्यांना, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, ज्यांना एकदम सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस आहे, आतमध्ये सगळी गोष्टी चिटकलेली आहे किंवा फेलोपियन ट्यूब एकदमच खराब झालेली आहे, लॅप्रोस्कोपी करून पण बघितलं ट्यूब ओपन होत नाही, किंवा इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिस नावाची गोष्टी पण कॉमन आहे, TB म्हणतात, त्याच्यामध्ये पण ट्युबरक्युलोसिसमुळे कधी कधी युट्रसची लायनिंग थोडीशी कमी होऊन जाते किंवा फेलोपियन ट्यूब डॅमेज होऊन जाते. त्याच्यामध्ये हायड्रोसॅल्पिंग नावाची गोष्टी होऊन जाते. दॅट इज जे फेलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये पाणी तयार होते आणि ते ट्यूबची क्वालिटी जी आहे ते खराब होऊन जाते. तशी सिच्युएशनमध्ये पण IVFची गरज पडू शकते. त्याच्यानंतर मेल फॅक्टरमध्ये हजबंडचे सिमेन काउंट लेस दॅन 5-6 मिलियन किंवा मोटिलिटी कमी आहे, 15% कमी आहे, किंवा ते क्वालिटीमध्ये एकदम प्रॉब्लेम आहे, मॉर्फोलॉजिकली स्पर्म खूप अबनॉर्मल स्पर्म आहे, तसे पेशंट्सला, किंवा एझोस्पर्मिया म्हणजे जर स्पर्म काउंट 0 आहे त्या पेशंटला आम्ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी लाईक टिसा आणि मायक्रो टिसा करून, जे आपण डायरेक्ट टेस्टिसवरून सर्जरी करून आपण स्पर्म्स काढतात आणि IVF करून घेतात, असे पेशंट्स आहे. किंवा कधी कधी असे पण पेशंट येतात मला की त्यांची सेकंड मॅरेज झाली आहे, फर्स्ट मॅरेजवरून मुलं होते 2, तर ते फेलोपियन ट्यूबचं ऑपरेशन केलं आहे, दोन्ही साईडचे फेलोपियन ट्यूब कट केले आहे. तर असे पेशंट ज्याने फेलोपियन ट्यूब कट केले त्यांना परत आई व्हायचं आहे, परत अजून एक बाळ करायचं आहे, तर त्या पेशंटला पण IVFची गरज पडू शकते. त्याच्यामध्ये अजून एक लॅप्रोस्कोपीचा पण ऑप्शन असतो, पण ते 100% ट्यूब ओपनच होण्याची काही गॅरंटी नसते. तर त्यांना पण आपण IVF ट्रीटमेंट सजेस्ट करतात. किंवा खूप मोठं फायब्रॉइड आहे, ते ऑपरेशन केल्यानंतर पण ते प्रेग्नन्सी राहत नाही, खूप वर्ष होऊन गेले, AMH खूप कमी आहे, वय पेशंटचं जास्त आहे, हे सगळी गोष्टींमध्ये IVFची गरज पडू शकते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट विच आय वॉन्ट टू से इज की जे IVF ट्रीटमेंटचा सक्सेस असतो त्याच्या मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर एज आहे.
एकदा पेशंटची एज 35 क्रॉस झाली, त्याच्यामुळे जर अंडीचं प्रमाण चांगलं असेल तरी पण अंडीची जी क्वालिटी आहे ते हळूहळू कमी होऊन जातात. जसं आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात, जशी आमची बायोलॉजिकल क्लॉक वाढते तशी अंडीचं प्रमाण आणि क्वालिटी कमी होऊन जाते. फर्टिलिटी पोटेन्शियल ते पण हळूहळू कमी होऊन जातात. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जर 1 वर्ष कंटिन्यू सेक्शुअल इंटरकोर्समध्ये आहे, प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात आणि तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही, तो यू मस्ट विजिट अ फर्टिलिटी डॉक्टर. असेच कोणतरी जनरल प्रॅक्टिशनरकडे गेले, असेच जनरल गायनेकॉलॉजिस्टकडे गेले, दॅट इज नॉट इनफ. प्रॉपर फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जाऊन ॲटलिस्ट बेसिक इन्व्हेस्टिगेशन नक्की करून घ्यायचं. आणि जर एज मोर दॅन 35 आहे तर 1 वर्ष पण थांबायचं नाही आहे. 6 मंथ्स अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स झाला आणि तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही आहे, दॅट इज द टाईम देन यू हॅव टू गो फॉर फर्टिलिटी ट्रीटमेंट. बरोबर. आणि याच IVF बद्दल जनजागृती व्हावी, जास्तीत जास्त लोकांना IVF बद्दल कळावं म्हणूनच लोकमत सखी IVF अवेअरनेस वीक सेलिब्रेट करत आहे आणि त्यातलाच हा आपला पहिला पॉडकास्ट आहे ज्यात IVF बद्दलची तुम्हाला माहिती देण्याचाच प्रयत्न आम्ही करतोय. तुम्ही स्वतः 10 वर्षापासून अनेक पेशंट, म्हणजे मी तर म्हणेल हजारो पेशंट असतील ज्यांना तुम्ही आई होण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायला मदत केली आहे. अशी कोणती केस तुमच्या लक्षात आहे का की ती खूप कॉम्प्लिकेटेड होती आणि या सिच्युएशनमध्ये पेशंट पण खूप डेस्पिरेट असतो की मला बाळ हवंय काहीही करून, तर त्या पेशंटला तुम्ही हँडल केलंय आणि ती केस तुमच्या लक्षात आहे, असं काय आहे का? शुअर. तर हे ॲक्च्युली असे खूप केसेस आहे, पण एक मला एकदम जे मनात जात नाही ते एक माझी उदयपूरची पेशंट होती. तिला मी तुम्हाला सांगते, तुम्हाला शॉक बसेल, तिचं 13 IVF सायकल फेल गेले होते. तिचे 5-6 मिसकॅरेजेसची हिस्ट्री होती आणि तिला प्रेग्नन्सी म्हणजे 2.5 म्हणजे पुढे जातच नव्हती. सगळी गोष्टी केली की ते जातच नव्हती. आणि ती फाईल जेव्हा ती आणली होती फर्स्ट टाईम उदयपूरवरून जेव्हा ती आली होती, मी तुम्हाला नक्की सांगते 1.5 तास माझा फर्स्ट कन्सल्टिंग चाललं होतं. 1.5 आवर्स मला लागले तिची फक्त पूर्ण हिस्ट्री बघायला की म्हणजे एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट केलं आहे, कशाला IVF फेल होत आहे. आणि मी तुम्हाला सांगते तिची फाईल जे मी बघितली ना, एकदम चांगले चांगले डॉक्टर्स होते. असं नाही की कोणतरी कुठेही नवीन सेंटरमध्ये जाऊन केलं, असं नाही आहे. खूप एक्सपिरियन्स आणि चांगले डॉक्टर्सकडे ते सगळे फाईल्स आणले होते. अँड इट वॉज सच अ चॅलेंज. ती पेशंटने मला काय सांगितलं की मॅडम मला माझा स्वतःच्या अंडीनी आणि हस्बंडच्या स्पर्मनी IVF करून मूल पाहिजे, मला डोनर नको आहे. तर तुम्हाला जर डोनर करायचं तर मी नमस्कार, मी चालली दुसऱ्या ठिकाणी, पण मला स्वतःचं पाहिजे. सो दॅट वॉज द रिअल चॅलेंज फॉर मी की हे सगळं फेल झालं. तर आपण खूप ॲडव्हान्स्ड त्याला इन्व्हेस्टिगेशन वगैरे केले. त्यांचे जे हस्बंडचे सिमेन काउंट होता ते नॉर्मल होता, पण ऑलवेज काहीतरी फर्टिलायझेशनमध्ये इश्यू. ते सगळी फाईल्स बघितली की 6 अंडी भेटली, 10 अंडी भेटली, पण भ्रूण 1 किंवा 2च तयार होत होते. तर मला वाटलं की बाबा काहीतरी अंडीमध्ये किंवा स्पर्ममध्ये कुठेतरी काय इश्यू आहे. तर मी पेशंटला सांगितलं की आपण एक ॲडव्हान्स टेस्ट करूया, DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स. आता ते DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स जे टेस्ट असतो ना, ते खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जर स्पर्म काउंट नॉर्मल आहे तरी पण जर DNA फ्रॅगमेंटेशन आहे स्पर्ममध्ये तरी पण फर्टिलायझेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. ते पण एक कारण होऊ शकते की पेशंटला परत परत मिसकॅरेज होऊन जातात किंवा IVF फेल होऊन जातात. सो ते हे टेस्ट कोणी केलंच नव्हतं. दुसरी गोष्टी की ते परत परत मिसकॅरेज कशाला होत होतं त्याच्याबद्दल पण चांगलं इन्व्हेस्टिगेशन झालं नव्हतं. ते पेशंटला एक ANA पॉझिटिव्ह एक ब्लड टेस्ट असतो, ॲपला प्रोफाईल असतो, त्याच्यामध्ये एक अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी असं नावाचं एक टेस्ट असतं. तर ते 2 पॉझिटिव्ह होतं त्याला, म्हणजे तिची ब्लडमध्ये काहीतरी क्लॉट्स तयार होत होते आणि ते ब्लड व्यवस्थित बाळाला पोहोचत नव्हता. त्याच्यामुळे तिला परत परत मिसकॅरेज होऊन जात होता. तर त्याच्याबद्दल पण काय उपचार झाला नव्हता. ऑल्सो फॉर दिस पेशंट आम्ही एक जेनेटिक टेस्टिंग केलं. ते जे भ्रूण आपण IVF केलं त्याला 1 मंथची तयारी केली. 1 मंथ तिला प्रॉपर मेडिसिन, डिटॉक्स डाएटिंग, एक्सरसाइज सगळं त्याचं मी सांगितलं त्याला करायला. आणि आपण IVF केलं माझ्याकडे. आणि मी तिला सांगितलं की मी 2-3 ॲडव्हान्स गोष्टी करणार. एक मी इम्युनॉलॉजिकल टेस्टिंग पण करणार. आता इम्युनॉलॉजिकल टेस्टिंगबद्दल मी तुम्हाला थोडं सांगते. आता कसं असतं, जे भ्रूण आहे कपलचं जे एम्ब्रिओ असतात भ्रूण, त्याच्यामध्ये 50% वाईफचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 50% हस्बंडचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कधी कधी कसं होतं की जे हस्बंडचं कॉन्ट्रीब्युशन असते, जे हस्बंडच्या पार्ट असते, ते बायकांची बॉडी एक्सेप्ट करत नाही, ते रिजेक्ट करतात. तसं आपण नॉर्मली किडनी ट्रान्सप्लांट वगैरे घेतात ना, तर तुम्ही बघितलं असेल की नॉर्मली वडील किंवा आई किंवा भाऊ त्यांच्याच किडनी आपण घेतात ॲज अ किडनी डोनर. तसं नॉर्मली ते इम्युनॉलॉजिकल मिसमॅचमुळे कधी कधी ते एम्ब्रिओ एक्सेप्ट करत नाही बॉडी आणि ते परत परत रिजेक्ट करतात. ते इम्युनो रिजेक्शन म्हणतात.
तर मी तिला ते सांगितलं की आपण ते पण तपासणी करून बघूया. तिचं ते पण पॉझिटिव्ह आला. तर आपण त्या केसमध्ये एकतर थोडासा प्रोटोकॉल चेंज केलं, अंडी तयार केली आणि स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशनमुळे आपण मायक्रोफ्लुइडिक्स टेक्नॉलॉजी यूज करून तिचे 4 एम्ब्रिओ चांगले रेडी झाले. ते 4 एम्ब्रिओ रेडी करून आपण जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवलं. ते काय एम्ब्रिओज फक्त दिसायला चांगले आहे, पण ते क्वालिटी आहे का व्यवस्थित, एम्ब्रिओलॉजिकली म्हणजे युप्लॉइड आहे का, युप्लॉइड म्हणजे नॉर्मल एम्ब्रिओ. कधी कधी जर एम्ब्रिओ अबनॉर्मल असतो तरी पण मिसकॅरेज होऊन जातात. तर आपण ते टेस्टिंगसाठी पाठवलं. 4 एम्ब्रिओ पाठवले, त्याच्यामध्ये फक्त एकच परत युप्लॉइड एम्ब्रिओ आला. एक सिंगल ब्लास्टोसिस युप्लॉइड एम्ब्रिओ झाला. मी तिला म्हटलं की एक चांगलं एम्ब्रिओ आहे, आपण पण एकदम मस्त क्वालिटीचा आहे, आपण ट्रान्सफर करूया. आणि ते जे इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम होते, ते इम्युनो रिजेक्शन होतं, त्याच्यासाठी आपण LIT ट्रीटमेंट पण करून घेतलं. आणि ते सगळं करून मी तिला ट्रान्सफर केले. आज ते मुलगा 3 वर्षाचा झाला आहे. 3 वर्ष गोष्टी आहे आणि मी तुम्हाला सांगते, ते एवढे खुश झाले, त्यांना विश्वासच होत नव्हता. फर्स्ट बर्थडे झाला, ते पूर्ण कुटुंब, त्यांचे आई वडील नाना नानी, ते सगळे गोष्टी बॉम्बेला आले, मला गिफ्ट केला, सत्कार दिला. आणि ते सांगितलं की मला हे बेबीचं फर्स्ट बर्थडे तुमच्याकडेच करायला होता मॅडम, की यू हॅव गिवन बर्थ टू दिस बेबी. हे इम्पॉसिबल केस होता, मिरेकल होता. ते सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही डोनर घ्या, पण तुम्ही माझं स्वतःचं बेबी करून दिलं. अँड दॅट इज अ मोस्ट, आणि माझे डोळ्यात लिटरली भरून आले डोळे. आणि एवढं मला वाटलं की दिस इज व्हॉट वी आर वर्किंग फॉर, म्हणजे दिस इज द रिअल अर्निंग, म्हणजे हे माझं कॉलिंग आहे. हे मला दिस इज द रिझन वाय आय हॅव बिकम अ IVF स्पेशलिस्ट, वाय आय हॅव बिकम अ फर्टिलिटी स्पेशलिस्ट. तर हे जे केस आहे ते मला खूप, आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ, की म्हणजे ते सगळी आपण प्रॉपर इन्व्हेस्टिगेट. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक पेशंट IVF फेलियरचा तुमच्या फाईल आली की एकदम हां ठीक आहे परत सेकंड IVF करू पटकन. नॉर्मली खूप फाईल्स बघितली आहे मी, सेमच ट्रीटमेंट परत 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 करून ऍक्च्युली मला घेतात. याच्याच बद्दल विचारायचं होतं की IVF खूप फेल झाल्यानंतर पण त्या पेशंटमध्ये ना एक डिप्रेशन येतं आणि IVF बद्दल एक निगेटिव्हिटी येते की IVF हे सातत्याने फेल होतं. तर हे फेल जे होतं त्याला पण आपण कसं थांबवू शकतो? करेक्ट. एक पेशंट मी सांगते तुम्हाला, पेशंट माझ्याकडे आले होते आणि त्याने काय मला म्हटलं, त्या हस्बंडनी मला एवढं वाईट वाटलं. ते मला म्हटलं की मॅडम मला माहिती आहे हे सगळी IVF गोष्टी आहे ना ते फ्रॉड आहे. हो. डायरेक्ट मला तोंडावर त्यांनी सांगितलं की हे सगळं फ्रॉड आहे. मला तुम्ही कशाला सांगता तसं? तर मॅडम आमची 4 IVF फेल झाले आहे आणि 4 तुम्ही फाईल बघा, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले नाही आहे. जे फर्स्ट डॉक्टर करतात ते सेम गोष्टी सेकंड करतात, सेम गोष्टी थर्ड करतात, सेम गोष्टी फोर्थने केली आहे. ते काही चेंजेस करत नाही. आम्ही विचारतात की कशाला प्रेग्नन्सी फेल झाली आणि ते सिम्पल आन्सर देतात की नशीब तुमचं आहे. आता नशीबवर तुम्ही कशा टाकू शकतात? एक आमच्या मेडिकल लाईनमध्ये ना एक कॉन्सेप्ट आहे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगू, मला अजिबात ह्या अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये विश्वास नाही आहे. 100 पेशंट्समध्ये एक पेशंट असं असणार की बाबा जेन्युइनली अनएक्सप्लेन्ड आहे, की सगळी गोष्टी करून घेतली तरी पण त्यांना राहत नाही. असं पॉसिबलच नाही आहे की तुम्ही जर व्यवस्थित प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट केलं, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला दिसणारच आहे. तुम्ही लॅप्रोस्कोपी करा, तुम्ही जेनेटिक टेस्टिंग करा, तुम्ही इरा टेस्टिंग करा, तुम्ही एक हिस्ट्रोस्कोपी करून बघा बाबा की गर्भपिशवीमध्ये कुठेतरी काहीतरी पडदा आहे, की काहीतरी चिटकलेलं आहे, की पॉलिप आहे, काय प्रॉब्लेम असू शकते, काय आहे. प्रॉपर ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करा. सगळी गोष्टी व्यवस्थित जर चेक केलं ना, तर मला हे विश्वासच होणार नाही की बाबा परत 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 IVF फेल होतात. इट इज व्हेरी हार्ड टू बिलीव्ह. म्हणजे आय एम नॉट सेइंग, मी अजिबात हे सांगत नाही की IVFच्या 100% सक्सेस रेट, IVFच्या सक्सेस 100% नाही आहे. हे समजून घ्या. बेस्ट सेंटरमध्ये गेले तरी पण इट इज बिटवीन 40 to 60% IVFचा सक्सेस रेट. पण एक मला हे सांगायचं आहे की जर तुमची परत परत IVF सायकल फेल होते, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फाइंड आउट द कॉज. ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेट करावा. बरोबर आहे. IVF बद्दल बोलण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत आणि IVF ही कन्सेप्ट अजूनही म्हणजे शहरी भागामध्ये IVF केलं जातं. डॉक्टरांनी सुचवल्यानंतर स्वतः पेशंट एज्युकेटेड असेल तर थोडं गुगलवर माहिती घेतली जाते, फ्रेंड्समध्ये कलिग्समध्ये डिस्कशन होतं आणि तो पेशंट तयार होतो. पण तुमच्याकडे ग्रामीण भागातूनही रुग्ण येतात. जसं मी मगाशी म्हणाले 10 वर्षापासून तुम्ही प्रॅक्टिस करतायत. मुंबईमध्ये 3 ठिकाणी तुमचे हॉस्पिटल्स आहेत. अनेक पेशंट आपल्याकडे येतात. ग्रामीण भागात हे IVF किती पोहोचलेलं आहे का अजूनही IVF पोहोचवण्याची त्या ठिकाणी गरज वाटते? 101% गरज वाटते. ऑलमोस्ट मी सांगू शकते की आमची जी इंडिया कंट्री जे आहे ना, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आमचे 75 to 80% ग्रामीण पॉप्युलेशन आहे. त्यांना लिटरली IVF काय आहे आणि वंध्यत्व असतो ते पण त्यांना माहिती नाही आहे. ते तसं काय त्यांच्याकडे कसं असतं,
1-2 वर्ष नाही झाला मूल, आता हे बाबाकडे जायचं, मूल नाही झाला हे मंदिरमध्ये जायचं, ते टेम्पलमध्ये जायचं, तिकडे जाऊन ते करा, हे तुम्ही करा आणि होऊन जाणार. हे सगळी गोष्टी त्यांना हे माहितीच नाही आहे की नॅचरली प्रेग्नन्सी असं पण होऊ शकते की नाही, थोडेफार लोकांना नाही होऊ शकत. ते गोष्टी त्यांच्या डोक्यात जातच नाहीत. त्याच्यामुळे ते जे डिले करतात ना, दॅट इज द मेन प्रॉब्लेम. म्हणजे असे माझ्याकडे पेशंट्स येतात गाव वगैरे वरून की त्यांची वय आता 45-46 झाली आहे. मी फाईल बघते, मॅरिड लाईफ किती आहे, मॅरिड लाईफ 15 इयर्स, 16 इयर्स, 18 इयर्स, म्हणजे 18-20 वर्ष त्यांनी काही ट्रीटमेंट घेतलं नाही आहे. हिस्ट्री बघितलं की प्रिव्हियस ट्रीटमेंट हिस्ट्री काहीच नाही केलं आहे. मी त्यांना विचारते की बाबा तुम्ही हे 17-18 वर्ष काही ट्रीटमेंट, मॅडम काही नाही, फक्त आपण क्लिनिकला जायचो, थोडेफार मेडिसिन वगैरे घ्यायचो, पण काय इफेक्ट नसतं तर आपण बंद करतात ट्रीटमेंट, काहीच नाही केलं. म्हणजे ते एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे की हे जे आमची ग्रामीण पॉप्युलेशन आहे त्यांना आय व्ही एफची थोडीशी अवेअरनेस जो आहे जास्त करायला पाहिजे आम्हाला. त्यांना अजिबात आयडिया नाही आहे त्याचं. बरोबर. आणि असं पण होतं की आय व्ही एफमध्ये म्हणजे आय व्ही एफ ट्रीटमेंट सुचवल्यानंतर जी काही प्रोसिजर आहे ती त्या स्त्रीवर, त्या महिलेवर होणार आहे. पण समजा पुरुषामध्येच काही प्रॉब्लेम असेल, स्पर्म काउंट कमी असेल किंवा आणखीन काही दुसरा प्रॉब्लेम असेल, तर पुरुष हे स्वीकारतात का? आणि तुमच्यासाठी तो किती मोठा टास्क आहे की काही वेळेला ट्रीटमेंट ही फक्त त्या बाईला नाही तर त्या पुरुषाला पण गरजेची आहे? तर इंडियामध्ये हे खूप मोठी गोष्टी आहे, हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इंडियामध्ये आमची आहे मेल डॉमिनेटेड सोसायटी. ओके. तर एक माझ्याकडे कपल आला होता, त्याच्यासोबतचे आई वडील पण आले होते. आणि त्यांनी म्हटलं मला की मॅडम आता 4.5 वर्ष झाले आणि माझे जे हे सून आहे तिला प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तुम्ही काहीतरी चेक करा, तिला काहीतरी इश्यू आहे. तर मी जर हे ऐकलं, मी सांगितलं तुम्ही असं कसं सांगू शकता तिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमचे जे मुलगा आहे त्याचं टेस्टिंग झालं आहे की अरे मॅडम मुलग्याला काय त्रास होऊ शकतात, ते तर बायकांचे प्रॉब्लेम असते, इन्फर्टिलिटी म्हणजे बंधत्व म्हणजे बायकामध्ये प्रॉब्लेम आहे. आम्ही तर विचार करता तर तिचं जर 2 वर्षामध्ये नाही झालं तर दुसरं लग्न करायचं असं आम्ही ठरलं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मला एवढं वाईट वाटतं, ती मुली बिचारी बसून रडत होती आणि तिला सांगायला होत नव्हता की त्यांचं प्रॉपर सेक्शुअल रिलेशनच नाही आहे. तिने कधी सांगितलं नाही की प्रॉपरली तिचं आणि त्या हस्बंडच्या सेक्शुअल रिलेशन झालंच नाही आहे. नंतर मी फादर मदरला बाहेर पाठवलं आणि दोघांना बसून त्यांना विचारलं की बाबा एक्झॅक्टली काय इश्यू आहे मला सांगा तुम्ही. तर ते वाईफनी मला सांगितलं की मॅडम आमचा रिलेशन झाला नाही आहे एवढे वर्ष. मी सांगितलं कशाला, काय प्रॉब्लेम आहे, तर कहते ह्यांना प्रॉब्लेम, ह्यांना होत नाही, प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन द स्टेट ऑफ दॅट पेशंट, जिला सांगतात की 2 वर्षामध्ये तुला मूल नाही झाला तर तुझं दुसरं लग्न करून देणार मी माझ्या मुलग्याच्या, पण मेन इश्यू हस्बंडमध्ये आहे. नॉट ओन्ली दॅट, स्टॅटिस्टिक्स सांगते मी तुम्हाला. 100मध्ये आज 50% पेशंट्सला मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी असते, म्हणजे त्यांच्या शुक्राणूमध्ये कमी आहे, शुक्राणूमध्ये मोटिलिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकते, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही आहे. हे गोष्टी लोकांना कळतच नाही. हस्बंड म्हणतात नाही नाही मॅडम मला तर माझा सेक्शुअल परफॉर्मन्स व्यवस्थित आहे, स्पर्म काउंट कसं काय कमी होऊ शकते, नाही होऊ शकत. ते डायरेक्टली कसं इक्वेट करतात की मी मर्द नाही आहे, जर मला मूल होत नाही म्हणजे मला, पण असं नाही आहे. जर स्पर्ममध्ये काय इश्यू वगैरे असेल दॅट इज अ नॉर्मल थिंग. आता तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्ही डायबिटीसच्या डॉक्टरकडे जाऊन डायबिटीसची गोळी घेतात की नाही, तसंच जर स्पर्म काउंटमध्ये इश्यू आहे, जर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन घेतली तर एवढं इगोवरती कशाला घ्यायचं, एवढं अहंकार कशा करायचं की नाही नाही मला माझ्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. सो बट नाव असं जसं मी सांगते तुम्हाला की थोडा टाईम्स आर चेंजिंग. आता जसे आपण अर्बन पॉप्युलेशनमध्ये येतात, शहरातचे लोक जे आहे त्यांना थोडं अवेअरनेस झाली आहे, तर ते हस्बंड स्वतःच म्हणतात की मॅडम माझे पण काय टेस्ट करायचं तर करून घ्या. म्हणजे देर हॅज बीन अ लिटल बिट ऑफ अ ट्रान्झिशन, पण थोडाफार अजून अवेअरनेस, अजून थोडासा हेल्थ टॉक्स वगैरेची गरज आहे आता अजून. बरोबर आहे. बदल होतोय, पण हा बदल मोठ्या प्रमाणात होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्याचसाठी लोकमत सखी IVF अवेअरनेस वीक हा प्रोग्राम चालू करत आहे. आणि याच प्रोग्रामच्या माध्यमातून, या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न हाच आहे की वर्ल्ड IVF डेच्या दिवसापासून IVF प्रोसिजर नेमकी काय असते आणि हे विज्ञानानं आपल्याला दिलेलं एक वरदान आहे, ज्याचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घेतला पाहिजे. डॉक्टर अमितीकडून जर तुम्हाला या विषयाबद्दल कोणतीही माहिती, ट्रीटमेंट, मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही फोन करून त्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर मुंबईत
त्यांचे 3 हॉस्पिटल आहेत. त्यामुळे मुंबईत तुम्ही कुठेही राहत असलात तरी देखील तुमच्या वेळेनुसार तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता. आणि तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा असेल तर नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा. आपण डॉक्टर अमिती यांच्याकडून तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर नक्कीच घेऊ. तर IVF बद्दल तर आपण भरभरून बोलतोय आणि मला खूप मजा येते हे सगळं ऐकायला, की IVF फक्त एक ट्रीटमेंट नाहीये, तर त्यात पण किती सारे पार्ट आहेत, ज्याबद्दल आम्हाला माहीतच नाहीये किंवा आम्हाला याबद्दल बोलायचंच नाहीये. आता IVF करणारी जी लोकं आहेत, त्यात अशीही काही लोकं असतात, की आम्हाला ना एकच बेबी नकोय, आम्हाला ट्रिपल्स पाहिजे किंवा आम्हाला ट्विन्स पाहिजे. सोशल मीडिया, मूव्हीजमध्ये बघून किंवा अगदी वेस्टर्न कल्चर बघून आपल्या लोकांमध्ये पण आता हे एक फॅड येत गेलेलं आहे. तर खरंच IVF केल्याने ट्रिपल्सच होतात का, ट्विन्सच होतात का? सो हे जे प्रश्न आहे ना, मला 100 लोकांनी विचारला आहे, की हां. IVF केला की मला ट्विन्सच होणार ना डॉक्टर? तर कशा आहेत, व्हेरी सिम्पल. असं अजिबात नाही आहे, की आपण IVF जर केला तर तुम्हाला ट्विन्सच होणार की ट्रिपलेट्स. आता मी तुम्हाला क्लिअर सांगते कसं असतं. जेव्हा IVF टेक्नॉलॉजी आली होती, तेव्हा नॉर्मली आपण जे भ्रूण तयार कर, मी पूर्ण तुम्हाला प्रोसिजर सांगितलं, तर आपण नॉर्मली प्रेग्नन्सी रेट, सक्सेस रेट वाढण्यासाठी 2 किंवा 3 एम्ब्रिओज आतमध्ये ट्रान्सफर करतात. 2 किंवा 3 एम्ब्रिओज ट्रान्सफर करतात. तर कशाला आपण करतात, की सक्सेस रेट थोडा वाढून जाईल त्याच्यामुळे. तर जर आपण 2 किंवा 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात, त्याच्यामध्ये अराउंड 10% ट्विन्स व्हायचे चान्सेस असते आणि 5 to 7% ट्रिपलेट्स व्हायचे चान्सेस असते. पण ते काय 100% कन्फर्म अशी नसते, की बाबा 2 एम्ब्रिओ टाकले तर ट्विन्सच राहणार किंवा 3 टाकले तर ट्रिपलेट्सच राहणार. आणि आता हे जे गोष्टी आहेत ते हळूहळू थोडी देयर इज अ चेंज इन प्रोटोकॉल. आता आमची जे न्यू टेक्नॉलॉजी आणि न्यू IVFचे प्रोटोकॉल चालले आहे, त्याच्यामध्ये आपण सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे SCT त्याच्याबद्दल जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. बिकॉज एकच मूल पाहिजे आणि एकच व्यवस्थित हेल्दी मूल पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे ट्विन्स आणि ट्रिपलेट्सचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात. कधी कधी ट्विन्समध्ये लवकर डिलिव्हरी होऊन जाते. 7व्या महिन्यामध्ये 6.5 महिन्यामध्ये पिशवीचं तोंड ओपन झालं की लवकर डिलिव्हरी करायची गरज पडली. तर त्या सिच्युएशनमध्ये कधी कधी जे नवजात शिशु आहे त्याला आम्हाला NICU मध्ये ठेवायची गरज पडते. त्याच्यानी आई वडीलला पण टेन्शन होतं, कॉस्ट वाढून जातात. 1 डे NICU मध्ये ऑलमोस्ट 8 ते 10,000 मिनिमम खर्च आहे प्रायव्हेटमध्ये. आणि ते तुम्ही जर इमॅजिन करा 2 मुलांना 1 किंवा 2 महिने NICU मध्ये ठेवायची गरज पडली तर किती कॉमर्शियल लॉस होणार पेशंटला. प्लस टेन्शन की डिलिव्हरी झाली आणि घरी फक्त आई एकटी जाते, बाळ जात नाही. हे जे मेंटल टेन्शन, मेंटल डिप्रेशन असतं दॅट इज ते आईलाच माहिती आहे, आम्हाला नाही माहिती आहे. ते आई वडिलांनाच माहिती असतो की नेहमी ते हॉस्पिटलला जातात, NICUला, तिकडे ब्रेस्ट फिडिंग करून परत येते, घरी येते, लोक विचारतात अरे बाळ कुठे आहे, बाळ कुठे आहे, NICU मध्ये आहे. त्याच्यामुळे आमचा हे प्रयत्न असतो की मॅक्सिमम जर ट्विन्स आणि ट्रिपलेट्स होऊ नये, त्याच्यामुळे आता सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरचं हळूहळू ते पूर्ण प्रोग्रेशन करून तशी टेक्नॉलॉजी आमची चालली आहे. पण हे अजिबात नाही आहे की जसे मॉलमध्ये गेले 1 टी शर्ट नाही 2 टी शर्ट, 2वर 1 फ्री. तर असं नाही IVF मध्ये की 1मध्ये 1 मूल फ्री होणार, असं अजिबात नाही आहे. तर हे तुम्ही विचारधारणा करून अजिबात येऊ नका सेंटरला की मॅडम IVF करून मला 2 करून द्या. आणि मुलगा मुलगी तर विचारूच नका, कारण ते मुलगा मुलगी ॲब्सोल्युटली इंडियामध्ये इल्लीगल आहे. त्याच्या संदर्भात माझ्याशी तर अजिबात बोलायचं पण नाही, कारण अजिबात हे इल्लीगल गोष्टी आहे. मी ते अजिबात प्रमोट करत नाही अँड वी शुड नॉट थिंक अबाउट दॅट. बरोबर, बरोबर. आणि खरं तर हीच गोष्ट आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती आणि मला वाटतं, की ज्या उत्साहाने आणि एनर्जीने तुम्ही या IVF डे बद्दल आणि IVF बद्दल आम्हाला सांगतायत, अनेकांचे गैरसमज हे दूर झाले असणारच आहे. मला सांगा, की IVF जर एखाद्या पेशंटला करायचं आहे आणि त्यांनी प्लॅन केलं, की मला आता डॉक्टरांकडे जायचं आहे, तर त्यांनी कोणत्या गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजे? त्यांना तो सल्ला काय द्याल? तर मोस्ट इम्पॉर्टंटली जर एक कपलनी ठरलंय की आम्हाला IVF प्रोसिजर करायचं आहे, फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ट्रस्ट युअर डॉक्टर. तुम्ही एकदा तुमचं डॉक्टर सिलेक्ट केलं तर त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे. पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. मेंटल पॉझिटिव्हिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माझा एक सायकल फेल गेला आहे, माझी वय होत चालली आहे, मला मिसकॅरेजेस आहे, कसं होणार, काय होणार, मला नाही होणार, असं जे थॉट प्रोसेस आहे ते काढून टाकायचं. एकदम एकदम कुठेतरी टाकून द्या ते थॉट. फक्त पॉझिटिव्ह मेंटॅलिटी ठेवायची, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स करायचे, युनिवर्सला सांगायचं की मी आत्ता प्रॉपर रस्त्यावर चालली आहे, मला मूल होणारच आहे. मी जसं डॉक्टर सांगणार तसं स्टेप बाय स्टेप फॉलो करणार, जे मेडिसिन्स सांगणार ते व्यवस्थित टायमावर घेणार, मी स्वतःवरती एफर्ट्स टाकणार.
IVF सेंटरनी बाहेर गेले, डायरेक्ट मॅकडॉनल्डमध्ये बसून बर्गर खाल्लं, डायरेक्ट समोसा पाव खाल्लं, डायरेक्ट वडापाव खाल्लं असं नाही आहे. यू हॅव टू फोकस ऑन युअर डाएट. तुमची प्रॉपर डाएट व्हायला पाहिजे. प्रॉपर डाएट कंटेनिंग गुड नंबर ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, अँटीऑक्सिडंट, सीड्स, ड्राय फ्रूट्स आणि चांगली फ्रेश होम कुक्ड फूड. हे सगळी गोष्टी स्मॉल थिंग्स आहे, पण ते खूप इफेक्ट असतात सक्सेस ऑफ IVFसाठी. प्रॉपरली ॲटलीस्ट 15 to 20 मिनिट्स काहीतरी एक्सरसाइज करावा. इट कुड बी रनिंग, इट कुड बी जॉगिंग, वॉकिंग, सिम्पल योगा. घरी बसून नॉर्मल टी व्हीवर एक 100 चॅनल्स आहे एक योगा एक्सरसाइज. तर थोडासा तुम्ही स्वतः पण एफर्ट टाका. प्रॉपर जे डॉक्टर तुम्हाला म्हणतात आहे ते स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं. मॅडम तुम्ही मला सांगितलं की हे प्रोसिजर करायचं आहे, पण मी तर यूट्यूबवर बघितलं की हे प्रोसिजरनी काय उपयोग नाही आहे, ते करून कशाला तुम्ही, माझे पैसे वेस्ट होतात, नका करू ना. हे सगळी गोष्टी नाही करायची. तुमचं ट्रस्ट जे आहे ते डॉक्टरवर ठेवा. मी तुम्हाला नाही सांगते, मी पेशंटला नाही सांगते की माझ्याकडेच यायचं, नॉट एट ऑल. सिलेक्ट युअर डॉक्टर वाईजली, चूज युअर सेंटर वाईजली, की बाबा मी आता हे सिलेक्ट केलं, मला ह्या डॉक्टरवरती विश्वास येते. तर जे जसं तुम्हाला डॉक्टर म्हणतात ते डोळे बंद करून ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं. ऑल्सो थोडीशी फायनान्शियल तयारी करायची. फायनान्शियल तयारी म्हणजे तुम्हाला खूप आता सेंटर सांगणार 20,000मध्ये IVF, 25,000मध्ये IVF. तुम्हाला कोणतेही IVF सेंटरमध्ये 20-25,000मध्ये IVFची पूर्ण प्रोसिजर होऊ शकत नाही. दिस इज द बॉटम लाईन. कशाला होत नाही की IVFचे इंजेक्शन महाग असतं. लॅबचे कंडिशन, IVF लॅब जे आहे जिथे आपण भ्रूण रेडी करतात, ते लॅब कंडिशन मेंटेन करायसाठी खूप खर्च होतात. चांगली क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट्स यूज करावं लागतं, चांगली क्वालिटीची टेक्नॉलॉजी यूज करावं लागते. मीडिया आहे, कल्चर मीडिया आहे, कन्झ्युमेबल्स आहे. आतमध्ये जे तुमची भ्रूण तयार करायची प्रक्रिया करते ते पर्सनला एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणतात. ते एम्ब्रिओलॉजिस्टचा एक्सपिरियन्स कसा आहे, ते व्यवस्थित त्यांना एक्सी करायला येते की नाही, ते व्यवस्थित तुमचे एम्ब्रिओज भ्रूण जे एवढे डेलिकेट भ्रूण आहे तिची हँडलिंग व्यवस्थित करतात की नाही, प्रॉपर टेक्नॉलॉजी यूज केली आहे की नाही, डॉक्टरचा एक्सपिरियन्स, सगळी गोष्टी. तर ते 25,000मध्ये नाही होऊ शकत. थोडंफार नॉर्मली 1,20,000 ते 1,60,000, 1,30,000-1,60,000पर्यंत नॉर्मली IVFचा कॉस्ट असतो. तर ते तयारी तुम्ही ठेवा की बाबा तुम्हाला डॉक्टरला विचारायला पाहिजे की आमचे जे पेमेंट फॅसिलिटी आहे का, हे आम्हाला किती पेमेंट, किती टप्प्यांमध्ये पेमेंट करायचं आहे, तुमच्याकडे EMIची फॅसिलिटी आहे का. आता EMIची फॅसिलिटी पण आलेली आहे. ते खूप सेंटर्स आहे, ते आपण कंपनीवरून टायअप करून घेतात आणि ते पेमेंट डायरेक्टली सेंटरला देतात आणि तुम्ही 1-1.5 वर्षामध्ये हळूहळू पेमेंट करू शकतात. तर ते फायनान्शियल प्रिपरेशन प्लस तुम्ही जर वर्किंग आहे तर तुम्ही तुमच्या बॉसला सांगा की बाबा मॅडम माझं IVFचं ट्रीटमेंट मी चालू करणार आहे. थोडेफार दिवस असे असणार की मला लवकर घरी जावं लागेल. तुम्ही एवढं वर्ष एक इन्स्टिट्यूशनमध्ये कामं केलं आहे तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मॅडम हे 4-5 दिवस मला थोडासा लवकर पाठवाल का, थोडासा. तर तुम्हाला काय मेंटल स्ट्रेस नसणार की बघा मी तर माझ्या पेशंटला सांगते की IVF ट्रीटमध्ये जॉब सोडायचं अजिबात असं नाही आहे. अजिबात जॉब सोडू नका. तुमची जॉब प्रोफेशनल फॉर अ वुमन प्रोफेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त IVFसाठी तुम्ही जॉब सोडणार असं गरजेचं नाही आहे. थोडंफार तुम्ही सांगून ठेवा, अशी तयारी थोडीफार ठेवायची. दॅट्स इट. बाकी काय नाही. बरोबर आहे. हाही प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो की जर आम्ही मुंबईमध्ये राहतो तर ट्रॅव्हलिंग करणं आम्हाला पॉसिबल नाही आहे, तर आता ट्रीटमेंटला आपण पहिलं प्राधान्य देऊया, जॉब सोडूया, घरी बसूया आणि फक्त IVFवरती कॉन्सन्ट्रेट करूया. पण तसं करायचं नाही आहे, हे पण तुम्ही आता 100%. सांगितलं आहे. पण आता मग पेशंटने खूप साऱ्या जाहिराती, इंस्टाग्राम ओपन केलं, सोशल मीडियावर आपण बघतो की आमच्याकडे इतक्यात IVF आहे आणि 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल, 6 महिन्यामध्ये तुमच्या हातात बाळ असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी पेशंटने करेक्ट डॉक्टर निवडायचा कसा आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं? ओके. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता Instagramमध्ये कसं आहे की जे नॉन डॉक्टर्स आहे ते पण काहीतरी फर्टिलिटीबद्दल काहीतरी गोष्टी विचारून येतात. पोटावर इरंडीचं तेल लावलं की फॅलोपियन ट्यूब ओपन होऊन जाणार, PCODचा लड्डू खाल्लं की PCOD निघून जाणार, त्याच्यानंतर उलटं असं योगा केला तसं योगा केला की प्रेग्नन्सी राहून जाते. तर हे प्लीज डोंट फॉल फॉर दिस ट्रॅप. मोस्ट इम्पॉर्टंटली जेव्हा तुम्ही डॉक्टर सिलेक्ट करतात तुम्ही त्यांची क्वालिफिकेशन बघा. त्यांनी इन्फर्टिलिटीचा किती वर्षाचा काय एक्सपिरियन्स आहे. गुगल इज सच अ स्ट्रॉंग सोर्स. गुगलवरती तुम्ही डॉक्टरचं नाव टाकलं की सगळी गोष्टी येते. त्यांचं क्वालिफिकेशन काय, त्याचं एक्सपिरियन्स काय आहे, त्यांची वर्क ऑफ एरिया ऑफ प्रॅक्टिस इंटरेस्ट काय आहे, त्यांनी तुमच्यासारखे केसेस आधी केलेले आहे का, प्रिव्हियस IVF फेलियर पेशंट्स किंवा प्रिव्हियस मिसकॅरेजचे असे पेशंटचे एक्सपिरियन्स आहे का त्या डॉक्टरकडे. मोस्ट इम्पॉर्टंटली दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग एक वाईब असते. म्हणजे तुम्ही ज्यांना भेटले
नॉर्मल लोकांना पण जर भेटतात तर एक पॉझिटिव्हिटी येतात की हे डॉक्टरला बघून मला असं वाटते, कॉन्फिडन्स येतो की ही काहीतरी मला करून देईन. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की एकदा तुम्ही जाऊन डॉक्टरशी भेटायचं, काहीतरी फ्री कन्सल्टिंग किंवा नॉर्मल कन्सल्टिंग घेऊन ते बघा, ते प्रॉपरली त्यांचं क्वालिफिकेशन बघा, सर्टिफिकेट्स बघा. एकदा तुम्ही विचारू शकतात, मॅडम तुम्ही किती वर्षापासून आहे, माझ्यासारखे ट्रीटमेंट तुम्ही माझ्यासारखे पेशंट तुमच्याकडे आले आहे का, केले आहे का, ह्याचं विचारणं कसं काय वाईट नाही आहे. कोणी डॉक्टर माइंड नाही करणार, इनफॅक्ट प्राऊडली सांगणार की अरे तुमच्यासारखे खूप केले मी पेशंट, तुम्ही टेन्शन नका घेऊ. असं कॉन्फिडन्स तुम्हाला भेटायला पाहिजे ते डॉक्टरकडून. त्याचा कॉन्फिडन्स काय आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही जेव्हा सेंटर सिलेक्ट करतात तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सी की पूर्ण फॅसिलिटी जे आहे ते ऑल अंडर वन रूफ पाहिजे. सोनोग्राफीसाठी दुसरी ठिकाणी जायचं, कन्सल्टिंगसाठी दुसरी ठिकाणी जायचं, प्रोसिजरसाठी तिसरी ठिकाणी जायचं, असं जर तुम्ही सेंटर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इश्यूज होणार. तुम्हाला एक कन्सल्टिंगसाठी पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जाणार. बरोबर. दॅट इज नॉट द राईट थिंग. तर जर तुम्ही जेव्हा डॉक्टर आणि सेंटर सिलेक्ट करतात, सगळी गोष्टी अंडर वन रूफ व्हायला पाहिजे. कुठेही काय प्रॉब्लेम झालं, इवन कधी कधी आमची IVF नंतर थोडेफार पेशंटला ब्लिडिंग वगैरे काहीतरी पोट दुखलं, काही इश्यू झाले तर सेंटर्स 8 वाजता बंद होऊन जातात. आफ्टर दॅट विल आन्सर युअर क्वेश्चन. डॉक्टर इवन डॉक्टर डायरेक्टली अवेलेबल नाही आहे, पण कोणतरी अटेंडंट तिकडे व्हायला पाहिजे की असं काही प्रॉब्लेम झाली तर आम्ही ॲडमिट होऊ शकतात का हॉस्पिटलमध्ये, एमर्जन्सीमध्ये प्रॉब्लेम झाली तर ते फॅसिलिटी आहे का, म्हणजे ते ऑल अंडर वन रूफ. ते गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुमचे पैसे वाचणार. नंबर वन, तुम्हाला परत परत ट्रॅव्हलिंगमध्ये पैसे टाकावायची गरज नाही. एकदा आले, सकाळी आले, पूर्ण गोष्टी हाफ एन आवर 45 मिनिट झाली आणि तुम्ही युअर फ्री फॉर द डे. नाही तर पूर्ण दिवसात त्याच्यामध्येच राहणार, तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन जाणार. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी की ते ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ते त्या लॅबमध्ये किंवा IVF सेंटरमध्ये अवेलेबल आहे की नाही. लॅप्रोस्कोपी ट्रीटमेंटसाठी कुठे दुसरी ठिकाणी पाठवणार, ते लॅप्रोस्कोपी दुसऱ्या डॉक्टरनी केली, तुम्हाला माहितीच नाही ॲक्च्युली फाइंडिंग्स काय आहे. त्याच्यानंतर मायक्रोफ्लुइडिक्स आहे, जेनेटिक टेस्टिंग आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आलेला आहे IVFमध्ये, जे आपण एम्ब्रिओ सिलेक्शन थ्रू एम्ब्रिओस्कोप करतात. आम्हाला कम्प्युटर सांगतात की हे बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओ आहे, ते पिक करून टाकायचं. तर हे खूप सारी टेक्नॉलॉजीज आहे. ते टेक्नॉलॉजी सगळी ते सेंटरमध्ये अवेलेबल आहे की नाही, हे सगळी तपासणी करूनच पुढे जायचं. बरोबर. इतकं सगळं IVF बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलंय. आता सनशाईन फर्टिलिटी सेंटरमध्ये जिथे IVF स्पेशलिस्ट आहेत आणि त्या पद्धतीने उपचार दिले जातात, तर आपल्या सेंटरबद्दलही आपल्या प्रेक्षकांना सांगा. शुअर. तो सनशाईन फर्टिलिटी अँड IVF सेंटर माझा फर्स्ट बेबी आहे आणि मी खूप प्रेमाने आणि खूप प्रयत्न करून ते सेंटर टाकलं आणि माझं मेन इंटरेस्ट हेच होतं की पेशंट्सला मी ॲटलिस्ट अफोर्डेबल कॉस्टनी पूर्ण IVF किंवा फर्टिलिटी ट्रीटमेंट पूर्ण देऊ शकते अंडर वन रूफ. एकदा पेशंट माझ्याकडे आली, जर तिला लॅप्रोस्कोपी करायचे ते पण माझ्याकडे फॅसिलिटी आहे, जर IUI करायचं, जर सिम्पल फॉलिकल स्टडी करायचे, ऑल फॅसिलिटी शुड बी अवेलेबल. आणि असं नाही पाहिजे की एक ऑटो रिक्षावाला आहे किंवा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, त्यांना जर फर्टिलिटी उपचार करायचा आहे तर त्यांच्याकडे पैसे नाही आहे आणि ते IVF ट्रीटमेंट नाही करू शकत, ही गोष्टी कधी यायला नाही पाहिजे. एवढे सगळे पेशंट्स आहे माझ्याकडे. वी डू अ लॉट ऑफ चॅरिटेबल IVF आणि कमीत कमी पैशामध्ये मी त्यांना बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करते. हळूहळू फर्स्ट मी एक सेंटरनी सुरुवात केलं, विक्रोळी ईस्टला. त्याच्यानंतर आता माझं सांताक्रूज वेस्टला पण सेंटर आहे, भांडूपला पण आमचं कन्सल्टिंग आणि ते सगळं प्रोसिजर्स वगैरे असतात. तर 3 ठिकाणी मी अवेलेबल आहे, म्हणजे सेंट्रल लाईनमध्ये पण आणि वेस्टर्न लाईनमध्ये पण. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जर माझ्याकडे पेशंट आली की मॅडम मला आई व्हायचं आहे पण माझ्याकडे 3 लाख 4 लाख रुपये नाही आहे, मी तुम्हाला हे नॅशनल TVवर प्रॉमिस करू शकते की मी तुम्हाला कमीत कमीमध्ये जेवढं होऊ शकते तेवढंमध्ये मी तुम्हाला हेल्प करणार. दॅट इज माय वे ऑफ गिविंग बॅक टू द सोसायटी. बरोबर आहे. आणि खरं तर तुमच्या याच स्वभावामुळे आणि तुमच्या इतक्या चांगल्या कामामुळे आत्तापर्यंत हजारो असे पेशंट असतील की त्यांचं जे आई होण्याचं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि तुमच्या या सगळ्या कामाला तर आमच्याकडून शुभेच्छा आहेच. असंच तुम्ही पेशंटचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा. आणि खास मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं आहे की लोकमत सखी IVF डेच्या निमित्तानं IVF अवेअरनेस वीक सेलिब्रेट करत आहे. आणि या वीकमध्ये पहिला आपला हा पॉडकास्ट आहे ज्यात IVF
IVF बद्दलचे समज, गैरसमज, ट्रीटमेंट याविषयी तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि डॉक्टर अमिती अग्रवाल यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे तुमच्या मनात या सगळ्या विषयाबद्दल कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि स्क्रीनवर तर तुम्हाला नंबर दिसतोय, हॉस्पिटलचा पत्ता तुम्हाला दिसतोय, त्यामुळे थेट हॉस्पिटलमध्ये जा, मॅमला भेटा आणि या सगळ्या ट्रीटमेंटविषयी माहिती घ्या. आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आज 25 तारीख आहे आणि आपण IVF डे सेलिब्रेट करतोय, पण खास उद्या तुमच्यासाठी मॅम एक कॅम्प देखील राबवणार आहेत जे की फ्री असणार आहे, तर ते पण आपण मॅमकडून जाणून घेऊया. येस सर, वर्ल्ड IVF डेचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपण उद्या एक फ्री IVF कॅम्प ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण फ्री कन्सल्टेशन, फ्री सिमेन अनालिसिस आणि फ्री सोनोग्राफी करून देणार पेशंटला. आणि जे काय पॉसिबल आहे एकदम कमीत कमी कॉस्टमध्ये आपण IVFचा किंवा IUIचा जे काय उपचार आहे ते आपण पेशंटचा मार्गदर्शन करणार. विक्रोळीच्या हॉस्पिटलला सकाळी 10 ते 4 मध्ये आमचं ते कॅम्प असणार. तुम्ही फक्त जे नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करून तुमचं अपॉइंटमेंट फिक्स करून घ्या आणि मी पूर्ण प्रयत्न करणार तुमची हेल्प करायला. वाह! त्यामुळे आता IVFचा विचार जरी तुम्ही मनात करत असला, तर सगळ्यात आधी हा कॅम्प आहे. इकडे जाऊन ज्या बेसिक टेस्ट आहेत, त्या फ्रीमध्ये आहेत. त्या तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने मॅमचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही ठरवू शकता, की खरंच IVFची गरज तुम्हाला आहे की नाही. आणि असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, कारण आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमिती अग्रवाल. तर मॅम, आज तुम्ही ते आलात आणि खरंच IVFबद्दल हा पॉडकास्ट करताना माझ्याही मनात खूप भीती होती, की नेमकी ही ट्रीटमेंट काय असते, यामध्ये खूप पेन होतं का, खूप पैसे खर्च होतात का. पण तसं काही नाही आहे. तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि या संपूर्ण IVF प्रोसिजरबद्दल आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे लोकमत सखीकडून तुमचे देखील मी खूप खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी मच.